राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. कधी कधी आयुष्य एखाद्या चित्रपटाहूनही अधिक थरारक, वेदनादायी आणि भावनिक असतं. केरळच्या अब्दुल रहीमची कहाणी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. तब्बल 2 दशक सौदी अरेबियाच्या तुरुंगात मृत्यूच्या सावटाखाली दिवस मोजणारा रहीम अखेर गुरुवारी मायभूमीत परतला आणि त्याच्या परतीनं एका आईच्या डोळ्यातील 20 वर्षापासून साचलेलं पाणी अखेर आनंदाश्रूंमध्ये वाहू लागलं. ईदच्या पवित्र दिवशी मुलगा घरी परतल्यानं केवळ एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण गाव आनंदानं भारावून गेलं. त्याच्या स्वागतासाठी विमानतळापासून घरापर्यंत लोकांची गर्दी उसळली होती. पण त्या गर्दीतला सर्वात हृदयस्पर्शी क्षण होता आई आणि मुलाची भेट. विमानतळावर स्वागत आणि आईला पाहताच फुटला अश्रूंचा बाण. अब्दुल रहीम भारतात पोहोचताच विमानतळावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आलं. प्रसिद्ध उद्योगपती बॉबी चेमन्नूर यांनी त्याला मिठी मारत स्वागत केलं. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. रहीमनेही हात उंचावत सर्वांचं अभिवादन केलं. माझा जीव वाचवण्यासाठी, मला पुन्हा माझ्या आईच्या कुशीत आणण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, अशा शब्दात त्यानं भावना व्यक्त केल्या. यानंतर तो आपल्या कोझिकोडमधील घरी पोहोचला. घराच्या उंबरट्यावर 20 वर्षापासून डोळे लावून बसलेल्या वृद्ध आईनं मुलाला पाहिलं आणि क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. रहीम धावत गेला, आईला मिठी मारली आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. तो क्षण पाहून तिथे जमलेल्या हजारो लोकांचे डोळे पाणवले. गर्दीकडे पाहत रहीम हात हलवत होता, पण भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. 2006 मधील तो दुर्दैवी दिवस ज्यानं आयुष्य पालटलं. अब्दुल रहीम हा व्यवसायानं ड्रायव्हर. घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी, कुटुंबाला आधार मिळावा म्हणून 2006 मध्ये तो पहिल्यांदाच सौदी अरेबियाला गेला. तिथे त्याला एका 17 वर्षीय दिव्यांग सौदी मुलाच्या देखभालीचं काम मिळालं. तो मुलगा श्वास घेण्यासाठी कृत्रिम लाईफ सपोर्ट सिस्टमवर अवलंबून होता. 24 डिसेंबर 2006, एक दिवस, एक चूक आणि आयुष्य कायमचं बदलून गेलं. गाडी चालवत असताना अचानक रहीमचा हात त्या मुलाच्या लाईफ सपोर्ट उपकरणाला लागला आणि ती यंत्रणा बंद पडली आणि काही क्षणातच मुलगा बेशुद्ध झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबानं तक्रार दाखल केली. रहीमला अटक झाली. प्रकरण न्यायालयात गेलं आणि अखेर सौदी न्यायालयानं 2018 मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्या दिवसापासून त्याच्या डोक्यावर फाशीची टांगती तलवार होती. 34 कोटींची ब्लड मनी आणि चमत्कारासारखी सुटका. सौदी अरेबियातील इस्लामिक शरिया कायद्यानुसार अशा प्रकारच्या अनपेक्षित मृत्यूच्या प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबानं माफी दिल्यास आरोपीची फाशी टळू शकते. यालाच दिया किंवा ब्लड मनी म्हटलं जातं. सुरुवातीला त्या मुलाच्या कुटुंबानं माफी देण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र वर्षानुवर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांनी 15 मिलियन सौदी रियाल म्हणजे जवळपास 34 कोटी रुपये स्वीकारून रहीमला माफ करण्यास तयारी दर्शवली. रहीमच्या कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणं अशक्य होतं. 18 एप्रिल 2024 ही अंतिम मुदत होती आणि इथून सुरू झाला मानवतेचा सर्वात मोठा चमत्कार. ही बातमी बाहेर येताच संपूर्ण केरळ, भारत आणि परदेशातील भारतीय समुदाय एकवटला. सोशल मीडियावर क्राऊड फंडिंग मोहीम सुरू झाली आणि अवघ्या 4 दिवसात तब्बल 34 कोटी रुपये जमा झाले. लोकांनी धर्म, भाषा, प्रदेश विसरून एकत्र येत एका अनोळखी भारतीयाचा जीव वाचवला. ती रक्कम सौदी प्रशासनाकडे जमा झाली आणि रहीमच्या तुरुंगाचे दरवाजे अखेर उघडले. 20 वर्षांनी घरी परततोय, भारतीय दूतावासाचाही भावनिक शब्द. अब्दुल रहीमच्या सुटकेनंतर सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने आनंद व्यक्त केला. 2 दशके आपल्या कुटुंबापासून दूर राहिलेला अब्दुल रहीम अखेर भारतात परतलाय. त्याच्या सुटकेसाठी सहकार्य करणाऱ्या सौदी प्रशासनाचं आणि जगभरातून मदतीचा हात पुढे करणाऱ्या भारतीयांचं आम्ही मनापासून आभार मानतो, असं दूतावासानं म्हटलंय. एका गरीब भारतीयाला मिळालेलं नवजीवन आज अब्दुल रहीम आपल्या आईच्या कुशीत आहे. पण त्यामागे आहे 20 वर्षाची वेदना, मृत्यूच्या सावटाखाली जगलेले असंख्य दिवस आणि लाखो लोकांच्या प्रार्थना. सौदी अरेबिया, पाकिस्तान, इराण आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या काही इस्लामिक देशांमध्ये ब्लड मनीचा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यामुळे एका भारतीयाला आज नवजीवन मिळालं. ही केवळ एका व्यक्तीच्या सुटकेची कथा नाही, ही आहे एका आईच्या प्रतीक्षेची, एका मुलाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाची आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जिवंत साक्ष. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.